असं कोणीतरी कोणाची खोटी शपथ घेतल्यावर मरत नसतं काय हे? बघ माझी शपथ आहे तुला, आता खरं खरं नेमकं काय घडलं ते सांग, खरं खरं एकदम. सांगते मम्मीने का नाही स्वतःच कोट कारस्थान करून एक जाऊबाई, त्यांची आई आणि ती आमरी त्यांना घराबाहेर काढलं. ते जिन्नस आणायला पण त्यांनीच त्यांना पाठवलं होतं. आणि आता सत्या भाऊजींनी जाब विचारल्यानंतर माझी खोटी शपथ घेतली आणि हात वर केले. देवा, आता काय मी वाचत नसते. उठ 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 जरा. सपने, तुला किती वेळा सांगितलं मी मम्मीच्या नादी नको लागत जा म्हणून. ती म्हणाल त्या कामात तू तिला मदत करतेस आणि इथं तुझं चुकतं. खरंय काय खरंय जे तू बोलतोय ते. सपने, मम्मी कधी सुद्धा सुधारणार नाही. एखाद्या माणसाचा छळ करावा तर किती करावा. नाही, आत्ताच्या आत्ता सत्या दादाला सगळं सांगणार आहे. सांगणारच आहे. मम्मी साहेबांनी किराणा मालाची लिस्ट दिली आणि माझ्याकडे तेवढे पैसे नाही आता. उद्याच्या उद्या भरायचे किराणा म्हणून. दीदी अगं काय गरज आहे हे सगळं करण्याची? अगं त्या जेवढे उपकार करतायत ना आपल्यावर त्यापेक्षा जास्त मोबदला मागतायत. हमरे मला कळते परिस्थिती, पण आता आपल्या हातात काही नाही. जरा शांत बस. मंजू, माझा विश्वास आहे तुझ्यावर आणि या माळेपेक्षा मला माझ्या लेकीचा स्वाभिमान जास्त महत्वाचा आहे. आई, मला खरंच हा निर्णय घ्यायचा नव्हता, पण माझ्या हातात काहीच नाही आता. मंजू, मला समजतंय का सगळं. वाईट वेळ आली ना की प्यायचं पाणी सुद्धा जपून वापरावं लागतं. पण अगं ही वाईट वेळ बी लवकरच निघून जाईल. तू जे करशील ते सगळं चांगलंच करशील. माझा विश्वास आहे तुझ्यावर.